तर आपण सामना पाहणार आहोत. पुढील सामना इताडे विपक्षात कासने. एक मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. ज्या पद्धतीने पाहिलं तर मागील सामना खूप चांगला राहिला. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला. पिंपळगर विपक्षात कोणगाव आणि त्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं. प्रशांत म्हात्रेचं एकता मिसाईल का नावानं ओळखलं जातं हे दाखवत असताना आपण मागील मॅचमध्ये पाहिलं. आणि सामनावीराचा किताब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर राहिला प्रशांत म्हात्रे हा खेळाडू. रोहन पाटील आपण कॉम्बॉक्सच्या समोर यायचंय. टॉस जिंकून आपण पाहतोय कासने संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि बॅटिंग करण्याकरिता इताडे संघाचे सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मधुकर तर नॉन स्ट्राईक एंडला चिंतामण ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय नाना गोंधळीला पहिले षटक हाताळण्याकरिता आणि पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होते सुरुवात पहिल्या इनिंगला. मधुकर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय तर इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल यावेळेस लाईन चुकीची घडले. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपात पहिली धाव फलकावर फलकाच आघात होत असताना आपण पाहतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू राहिलाय. निधाव चेंडूची सांगता करत असताना आपण पाहतोय गोलंदाज नाना गोंधळी. त्या कामासाठी जाणला जातोय हा गोलंदाज. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या 1 आहे स्कोरबोर्डवर आपण पाहू शकताय. यावेळेस अजून एक देखणा चेंडू अजून एक त्याच पद्धतीचा चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळत असताना गोलंदाज नाना गोंधळी. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. धावसंख्या आपण पाहिली तर अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर 1 आतापर्यंत जोडली गेले. बॅटिंग करत असताना इताडे टीम. यावेळी फुल टॉस चेंडू सरळ निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येईल षटकार 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिला तर फुल टॉस होता. ऑन साईडला स्ट्रोकला कन्वर्ट केलं गेलं आणि अंतर पाहिजे होतं ते मात्र गाठलं गेलं 6 धाव्यांचं. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचले 7 या अंकावर. धावसंख्या आपण पाहतो 7 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस पुढे सरसावून बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड रिझन मध्ये निघून गेलाय 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 8 धावा. त्यांच्यातून जी जिंकेल डोंगे आणि सॉरी त्यांच्यातून जी जिंकेल ते कोण चेरोबा कोण संघ सूचना लक्ष द्या. आपण कुठे जाऊ नका. आपला सामना होणार आहे याची नोंद घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की या मॅचमधील विजेता संघ लगेचच साई कृपा डोंगे या संघाशी 2 हात करेल आणि त्या मॅचमधील जो विजेता संघ राहील तो चेरोबा कोण
या संघाशी 2 हात करेल, त्यामुळे सामने पूर्ण होतील. कोणी कुठे जाऊ नका. चेरोबा कोण संघ आपण जाऊ नका याची नोंद घ्या. ओव्हर टू सुनील पाटील. चालेल 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 करू आपण काय ते. चल मग ठीक. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे विकेटचं पतन आपण होत असताना पाहिलं. बॅटरला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलं आहे गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने पाहिलं तर ताबा आल्यात या षटकामध्ये. आपली लीग आहे असोसिएशनची फेब्रुवारी एंडिंग. और डॉट हुआ था ना पीछे, और राउंड कर और विकेट के पास. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. आता बॅट्समन कोण आहे तिकडे, कोण खेळतो? श्रावण. सेकंडला आपण पाहतोय चिंतामण आणि नॉन स्ट्राईक एंडला श्रावण. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गुरुनाथ. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक याचा कन्व्हिन्सिंग नव्हतं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एके धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9 अंकावर. यावेळेस श्रावणला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. गुरुनाथ पुन्हा एकदा श्रावणच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनेल का? क्षेत्ररक्षकाला मात्र संधीचं सोनं करता येईल का? मात्र झेल सुटलाय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय. आणि दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर श्रावणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना 11 अंकावर जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आपण पाहतो 11. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना इताडे टीम कासनीच्या विरोधात. गोलंदाज गुरुनाथ पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. कॅमेरा एंड कडून आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे स्पीड लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. एका धाब्यावर समाधान मानत असताना बॅटरला एके धाब्याने धावफलक 12 अंकावर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4था चेंडू टाकण्याकरिता गुरुनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते. झेल सुटतोय. ह्या षटकामध्ये आपण विचार केला तर भरपूर सारे जीवनदान बॅटरला मिळत आहेत. एकदा आपण पाहतोय या षटकामध्ये दुसरी डबल धाव. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 14 धाव फलकावर. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज गुरुनाथ पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस बॅटची कडा घेऊन एक टप्प्याकडे चेंडू अडवला जातो रक्षणाच्या मागे. कुठलीही धाव या चेंडूवर आली नाहीये. धावसंख्या स्थिर 14. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज गुरुनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. अंतर कापला गेलाय. जे हवं होत होते मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार करिता 6 धावा. अशा पद्धतीने पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता. संधी होती बॅटरला.
तेच बघितलं बॅटरनं आणि ऑन साईडला फोर्स करत असताना चेंडूला पाठवलं होतं स्वेरलेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर 6 धावेकरिता. 6 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 20-20 या अंकावर. 2 षटकांचा खेळ इथे मात्र झालाय संपन्न. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राहुल. एकंदरीत आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकात पाहिलं तर 8 धावा आल्या आणि या षटकामध्ये पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर 6 धावा आल्या आणि त्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा जमा करत फलंदाजीने पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा जमा केल्यात फलकावर. अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी असेल. अजून 20पेक्षा जास्त धावा जोडाव्या लागतील एक फायटिंग टोटल उभं करण्याकरिता. परंतु कमबॅक करावे लागेल गोलंदाजांना ज्या पद्धतीने आतापर्यंत धावा जोडल्या जात आहेत. आणि महत्त्वपूर्ण फॅक्टर ठरू शकतो विकेट. धावा रोखायच्या असेल तर विकेट मिळवावी लागतील. पण ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग राहिली इतर टीमची त्या पद्धतीने मात्र अजून धावा जोडाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरला. श्रावण आणि चिंतामण. यावेळेस श्रावणला आपण पाहतोय सेकंडवर. गोलंदाज राहुल तिसऱ्या षटकाला करतोय सुरुवात. यावेळी ऑन साईडला टर्न केला गेलाय अलॉन द कार्पेट. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरेल. ठरली. रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल बॅटर चिंतामणला तंबूच्या आश्रयाला. विकेट. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला किशोर. यावेळेस चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळतोय किशोरला. मात्र एक धाव कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहतोय. एक धावेने धावफलक पुढे जात असताना 22 या अंकावर जाऊन पोहोचलाय. या इनिंगमध्ये पाहिले तर आत्तापर्यंत हा 4था झेल सुटलाय. आणि जर एकंदरीत हे झेल पकडले असते तर परिणाम फलकावर पाहायला मिळाला असता. एकंदरीत जर आणि तरला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावे लागते, कष्ट करावं लागतात. यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांच्या हात समान रेषे मिळते एक अवांतर धाव. त्याच रूपानं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 23-23. राहुल आपण पाहतो वेगवान गोलंदाज आहे. चांगली लाईन लेंथ हाताळावी लागेल फलंदाजासमोर. यावेळेस कोरब्या टप्प्याचा ऑप्शनचा बाहेर ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना आलं तर कार्पेट डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत मुभा होती बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 24 या अंकावर. गोलंदाज आपण पाहतोय पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हवा आपल्याला मैदानावर सातत्याने पाहायला मिळते, बघायला मिळते. एक गार हवा, थंडगार वातावरण चाललेला असला हा सामना के क्रिकेट ग्राउंड. दरम्यान एक सिंगल ते मात्र कंप्लीट करताना बॅटरला आपण पाहतोय सिंगलच्या बढतीनं धावफलक 25 या अंकावर जाऊन पोहोचले. 25 धावा फलकावर आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावर. च्या षटकामध्ये पाहिलं तर सिंगल घेतली जाते बॅटरच्या माध्यमातून. मोठ्या पटकांपासून दूर ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. यावेळेस फुलटॉस आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू निघून चालला. एक धाव तर कंप्लीट झाले. या दरम्यान थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षण माध्यमातून आणि त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर
दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटरला आपण पाहतोय श्रावण आपण पाहतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर एकेरी दुहेरीने मात्र फलकाला पुढे नेण्याचं काम हे दोन्ही बॅटर या षटकामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 27-27. शेवटचा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज राहुल गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क, चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. हाईल षटकार 6. यावेळेस बघितलं होतं फलंदाजानं ओर पिच आहे आणि सरळ चेंडूला पाठवलं होतं मिडविकेट क्षेत्रापासून दूरवर सीमारेषेच्या बाहेर षटकारकरिता. ताकद जोखली होती या फटक्यामागे. ज्या पद्धतीने पाहिलं तर 6 धावा अर्जित करत असताना बॅटरला आपण पाहतोय सर्वांच्या बॅटमधून येणारा हा पहिला ब्लास्ट आपण पाहिला. एकंदरीत पहिल्यांदा आपण सिंगल डबल रोटेट स्ट्राईक करताना त्याला पाहिलं, परंतु तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर मात्र चेंडूला सरळ पाठवलं होतं 6 धावेकरिता. तर अंतिम षटकाकरिता गोलंदाज सुभाषला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं गेलंय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय किशोर. धावसंख्या 33. चौथ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस फुलटॉस आहे, लो फुलटॉस ऑन साईडला टर्न करत असताना मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 34. 34 या अंकावर जात असताना आपण पाहतोय अंतिमचा खेळ बाकी असेल. श्रवण पुण्याच्या एकदा या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्यांदाच फेस करेल गोलंदाज शोभा आणि त्या पद्धतीचं मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं लावलं जातं. ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकात अंतिम चेंडूवर मोठा स्ट्रोक आला होता आणि त्याच फटक्यासाठी तो जाणला जातोय. यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये स्पेरले क्षेत्रापासून चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मुभा होती बॅटर श्रवणला एक धाव कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 35 या अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज सुभाष पुण्याच्या एकदा षटकातील तिसरा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडूपासून दूर राहिले. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 35. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं असेल. सुभाष या गोलंदाजाचे पहिले 2 चेंडू सिंगल आणि मागील चेंडू पाहिला तर निर्धाव. चौथा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज सुभाष पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टोललाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका, हा येतोय षटकार. ज्या पद्धतीने पाहिलं तर फुल टॉस होता, आमंत्रण होतं फलंदाजाला, ते स्वीकारलं गेलं आणि चेंडूला सरळ स्वेरले क्षेत्रापासून बाहेर पाठवलं मैदानाच्या 6 धावेकरिता. धावसंख्या 6च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 41. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या 17तील आणि या अंतिम षटकातील. गोलंदाज सुभाष. यावेळी चेंडू हवेत आहे, संधी आहे क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चांगला झेल इथं मात्र
कंप्लीट करत असताना विकेटचा इथे मात्र होईल पतन. किशोरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तर विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निलेश. अंतिम चेंडू फेस करेल न्यू बॅटर. आतापर्यंत 41 धावापर्यंत मजल मारता आली. अंतिम चेंडूवर किती धावा येतील आणि कितीचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल कासने टीम समोर. आता मोठा फटका येईल की सुभाष मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळेल, विकेट मिळवेल, सिंगलवर समाधान मानावं लागेल बॅटरला. हे बरेच सारे प्रश्न या एका चेंडूवर दडले गेलेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपासून दूर राहिले. अंतिम चेंडू निर्धावाच्या स्वरूपात हाताळणी केली गेली आणि पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना इताड्या टीमने बनवलेत 41 आणि 42 विजयाकरिता बनवावे लागतील कासने टीमला.
धन्यवाद. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये जिथे सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नेनू, तर नॉन स्ट्राईक एंडला भगवान. ज्ञानी सुतार स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करत असताना इथे मात्र ऑफस्टोच्या दिशेने चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेला. एक सिंगल इथं मात्र फलकावर जोडत असताना पहिले धाव आघात होत असताना फलकावर आपण पाहू शकताय. बेचाळीस धावांचा पाठलाग करायचा, 41 बनवल्यात. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता करत असताना आपण पाहतोय गोलंदाज मधुकर. भगवान भोईरच्या विरोधात वेग होता त्यानंतर उसळी घेणारा चेंडू. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. एकत्रित धाव पलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 2 अंकावर. चालू असलेला सामना आपण पाहतोय इताडे विपक्षात कासने. यावेळेस बाहेरचा चेंडू, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग केला जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिजन पर्यंत. त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर भगवान भोईरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचतोय 4. चांगला स्ट्रोक पाहायला, एटकटचा स्ट्रोक. गोलंदाज मधुकर पुण्याच एकदा भगवान भोईरच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू, स्ट्रोक खेळायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाज राहिला आणि बॅटच्या साह्याने ही धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या बढतीनं धावफलक 5 अंकावर जात असताना एकंदरीत चेंडूचा आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 5 धावा फलकावर 42 धावांचा पाठलाग करत असताना टीम कासने आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. यावेळेस चेंडू विकेटच्या मागे जातोय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे बॅटच्या साह्याने. ही धाव बॅटची एज च्या पद्धतीने पाहिलं तर घेतली गेली होती. यष्टिरक्षकाकडून चुकी झाली. त्यानंतर मात्र शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि संधी होती सिंगलच्या बढतीनं धावफलक 6 अंकावर जाऊन पोहोचले. सहा धावा फलकावर पहिल्या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज. यावेळेस खोलवाटापाचा चेंडू नाशक एंड कडे पैकी झाले आणि सक्सेस झाले. डायरेक्ट हिट. फलंदाज भगवान भोईरला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदन. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 6. चला सामन्याला सुरुवात करायची. चांगली गोलंदाजी राहिली मधुकर या गोलंदाजाची. च्या पद्धतीने पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या आणि रनआउटच्या स्वरूपात जरूर विकेट मिळवली असेल. विकेट गोलंदाजाच्या खात्यात गेली नसेल परंतु पहिल्या षटकात धावा रोखण्याचं काम केलं. फक्त 6 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. त्यामध्ये आपण पाहिलं तर भगवान भोईरला मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलं. न्यू बॅटर आपण पाहतोय शरद.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर मात्र स्ट्रायकिंगला सज्ज होईल. ज्ञानू सुतार नॉन स्ट्रायकिंगला असेल. ह्या दोन्ही बॅटरला मात्र इथून भागीदारी निर्माण करावी लागेल. पार्टनरशिप खूप महत्त्वाची असते. धाबांचा पाठलाग केला जातो तेव्हा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसरे षटक नवनाथ हा गोलंदाज. शरदच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर उंचपुरा असा बॅटर आपण पाहतो शरद. यावेळेस पंच केला गेलाय. खाली क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती शरद ह्या बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 7 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 7 धाबा फलकावर 42 धाबांचा पाठलाग करत असताना कासनी टीम आपण पाहतो इताडे टीमच्या अगेन्स्ट. यावेळेस ज्ञानू सुतारला आपण पाहतोय स्ट्रायकिंगला सज्ज होताना. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अलंत कार्पेट ड्राईव्हचा स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून एका धावेकरिता फलंदाजांना संधी. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 8. यावेळेस चांगला चेंडू डॉट चेंडू हाताला गेलाय. नवनाथ चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर सिंगल आला आणि या चेंडूवर पात्र निर्धावानं सांगता करत असताना यावेळेस ऑन साइडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे फाईन क्षेत्रामध्ये, फाईन लेग क्षेत्रामधून चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत एक सिंगल घेण्याची मुभा होती बॅटर शरदला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 9 या अंकावर. 9 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावर. 42 धावांचा पाठलाग करत असताना मात्र कासने टीम सिंगल मात्र पुढे जात असताना चांगली गोलंदाजी राहिली. ज्या पद्धतीने हात खोलू दिले नाहीत गोलंदाजानं. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. हा येईल षटकार. चांगला स्ट्रोक सलामीर ज्ञानू सुतारच्या बॅटमधून येणारा हा पहिला ब्लास्ट, पहिला षटकार आपण पाहिलाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 15 या अंकावर. आवश्यकता आहे 42 धावपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि तेच आपल्याला चित्र मागील चेंडूवर पाहायला मिळालं. 5 चेंडूंचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असेल. गोलंदाज नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानू सुतारच्या विरोधात. यावेळेस चांगला स्ट्रोक गोलंदाजीच्या वरनं स्ट्रोक खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षक डीप मध्ये. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर ज्ञानू सुतारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 17 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना धाबांचा पाठलाग करत असताना कासने टीम.
आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमन दौरा 20-25 आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा जो गिफ्ट टॅम्पल आहे तो मान्य श्री शरद नामदेव गोतारणे मुख्याध्यापक माजी सरपंच वडवली यांच्या माध्यमातून दिला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 17 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 12 चेंडूमध्ये 17 बनवल्यात. मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धाबा आवश्यक आहेत त्या 25. चला वेल घेऊ नका मित्रांनो, अजून आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय जॉनी. तर जॉनीला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. समोर बॅटर आपण पाहतोय शरद. त्याच्या विरोधात 12 मध्ये 25 बनवावे लागतील कासने टीमला आणि 12 चेंडू मध्ये 25 रोखावे लागतील इताडे टीमला. यावेळेस ऑन साइडला चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. हा येईल शरदचा ब्रँडेड षटकार 6. अक्कोर टप्प्याचा चेंडू फलंदाजांना आमंत्रण आणि आमंत्रण स्वीकारलं गेलं या बॅटरनं. चेंडूला सरळ पाठवलं होतं सीमा रेषेच्या बेटीला 6 धावेकरिता. स्वागत केले 6 धावेने. यावेळेस चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू पंच करायचं होतं तेवढं कन्व्हिन्सिंग राहिले नव्हते बॅटर. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना शरद या बॅटरला आपण पाहतोय धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 24. गोलंदाज जॉनी पुनजगदा. यावेळेस ज्ञानी सुतार स्ट्रायकिंगला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, संधी बनली आहे आणि संधीचं सोनं केलं जात आहे. विकेट मिळवत असताना बॅटर ज्ञानू सुतारला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2. तर नवीन बॅटर आपण पाहतोय नारायण पाटील. नारायण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चोवीस धाबा फलकावर आहेत. अजून विचार केला तर अजून 18 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागेल नारायण पाटील या फलंदाजाला. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 25 या अंकावर जात असताना. एकंदरीत आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत म्हणजे 8 चेंडू बाकी आहेत आणि विजयाकरिता धाबा आवश्यक आहेत त्या 17. यावेळेस फुल टॉस चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क 6. काय स्ट्रोक केले जातात. शरद उंचपुरा असा फलंदाज चेंडूला सरळ फुल टॉस घेत असताना चेंडूला पाठवलं होतं सीमारेषेच्या बाहेर 6 करिता. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार करिता. 4 धाबेने मात्र धावफलक वेगानं भरारी घेत असताना 35.
या षटकामध्ये आपण जर विचार केला तर खूप सारे धाबा या गोलंदाजाने खर्च केले आहेत. 18 धाबा खर्च केल्यात. आपण जर 12 चेंडूमध्ये समीकरण पाहिलं होतं 25 आणि तिसऱ्या षटकामध्ये 18 धाबा जमा केल्यात या दोन्ही बॅटरनं. त्या पद्धतीने पाहिलं तर एक विकेट जरूर याने सुतारला जावं लागलं होतं तंबूच्या आश्रयाला, परंतु शरद या फलंदाजाने मात्र ज्या धाबा पाहिजे होतं त्या मात्र पूर्ण केल्यात त्या षटकामध्ये. आता मात्र 6 चेंडू विजयाकरिता धाबा आवश्यक आहेत त्या 7. अंतिम षटकाकरिता चिंतामण गोलंदाजी ट्रॅकवर. सेकंडला आपण पाहतोय नारायण पाटील. 6 मध्ये 7 करावे लागतील विजयाकरिता, परंतु गोलंदाजाला इथून मात्र या 7 धाबा रोखावे लागतील. गोलंदाज तयार चिंतामण नारायण पाटीलच्या विरोधात. यावेळेस चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र इनफिल्डच्या बाहेर चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर. नारायण पाटीलचा हा बार चेंडू सीमा पार 4. आता मात्र 3 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 5. हे चौकारानं मात्र समीकरण आहे ते मात्र साधं आणि सोपं करून ठेवलंय, परंतु मैदानात जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल भाकीत करणं म्हणजे चुकीचं. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे संधी बनली आहे. विकेट मात्र मिळवली गेले गोलंदाज. आपण पाहतो चिंतामण नारायण पाटीलला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना वार पलटवार, प्रत्येक क्षणाला हा बदलणारा खेळ आहे, प्रत्येक वळणावर वलन घेणारा हा खेळ आहे. का म्हटलं जातंय या खेळाला हे आपल्याला उत्तर पाहायला मिळालं. नवीन बॅटर गुरुनाथला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मात्र आता जर समीकरण पाहिलं तर 4 चेंडू आणि विजयाकरिता 3 धाब्यांची आवश्यकता. आपण जर षटकाची सुरुवात पाहिली तर 6 चेंडू 7 धाब्यांची होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडू विकेट मिळवली. तर मात्र ह्या चेंडूवर काय घडेल, सिंगल घेतली जाईल, मोठा स्ट्रोक कन्वर्ट केला जाईल की गोलंदाज मात्र अधिराज्य गाजवेल. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक कन्वर्ट करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रापासून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलं गेलंय 40. आता मात्र 2 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 3. एखादा डॉट चेंडू आला तर सामन्यात थोडीशी रंगत वाढू शकते, परंतु एखादा स्ट्रोक मोठा आला तर मात्र खेळ खल्लास सुद्धा होऊ शकतोय. हे सर्व जर तरचा विचार आपण सातत्याने करत असतो, पण जर तरला महत्त्व दिलं जात नाही. जे कौशल्य प्रात्यक्षिक तुम्ही जी मेहनत कराल ती मात्र मैदानात मोजली जाते, बघितली जाते. तर मात्र जवळचे पाठीराखे वाढवले जात आहेत. इताडे टीमचे खेळाडू आपण पाहतोय सिली पॉइंट सिली मिडवनला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय विजयाचा चौकार शरदच्या बॅट मधून.
अभिनंदन कासने टीम. या मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याच्या बॅटमधून 23 धावा आल्या 8 चेंडूचा सामना करत आणि विजयाचा चौकार जिच्या बॅटमधून आला तो शरद ठरलाय इज द मॅन ऑफ द मॅच.